राज्यातील शाळांमधील संच मान्यतेच्या बाबतीत दिनांक 15 मार्च 2024 रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करावा अशी सर्व शिक्षक आमदार महोदयांनी मागणी केली। त्यामध्ये आमदार विक्रम काळे सरांनी नवनवीन इंग्रजी शाळा सुरू होत असल्यामुळे मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होते आणि अशातच 150 संख्या होणे शक्यच नाही। तेव्हा या बाबतीत पूर्वीप्रमाणे 90 विद्यार्थी संख्या मागे मुख्याध्यापक पद हा जो निर्णय होता तो कायम ठेवावा अशी मागणी केली। त्यावर शिक्षण मंत्री महोदयांनी याबाबत सर्व शिक्षक आमदार महोदयांना बोलावून संबंधित अधिकाऱ्यांसह बैठकीचे आयोजन करून सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिले। दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांची DCPS किंवा MPS खाते उघडून त्यांना 7व्या वेतन आयोगाचे हप्ते देण्याबाबत सभागृहात चर्चा झाली। यामध्ये आमदार विक्रम काळे सरांनी ही खाती काही शिक्षकांची उघडली आहेत, काहींची उघडली नाहीत। त्यामुळे एखादा अपघात झाला तर त्या शिक्षक कर्मचाऱ्याच्या कुटुंबाचे नुकसान होत आहे। त्यामुळे दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे खाते उघडून त्या खात्यावर त्यांचा आणि राज्य शासनाचा हिस्सा जमा करण्यात यावा व त्याच्या हिशोबाच्या पावत्या संबंधितांना देण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम ठरवावा अशी मागणी केली। त्यावर शिक्षण मंत्र्यांनी ताबडतोब याबाबत संबंधितांना आदेश दिले जातील असे सांगितले। शाळा अनुदानाच्या बाबतीमध्ये आज मंत्रिमंडळ बैठक झाली, परंतु विषय चर्चेला आला नाही। काल आमदार विक्रम काळे सरांनी याबाबत फाईलचा पाठपुरावा केला। फाईल वित्त विभागापर्यंत आलेली आहे, ती मागून घेण्याबाबत अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांना विनंती केली। त्यांनी त्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे। लवकरच ती फाईल मंत्रिमंडळापुढे येईल। येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत आलेले शिक्षक कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या बाबतीत निर्णय व्हावा यासाठी सभागृहात चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न आमदार विक्रम काळे सर करत आहे। पुढील आठवड्यात यावर चर्चा होऊन सरकारकडून त्याबाबत नक्कीच उत्तरे येतील अशी माहिती आमदार विक्रम वसंतराव काळे छत्रपती संभाजीनगर विभाग शिक्षक मतदारसंघ यांनी अशी माहिती दिली आहे।